नमस्कार. माझे सहकारी डॉक्टर दीपक पवार आणि उपस्थित मराठी प्रेमी बंधू भगिनींनो, त्यात माझी बायको देखील आहे, तिला वगळतो. महाराष्ट्र धर्म हा काय प्रकार आहे हे तुम्हाला लगेच लक्षात यावं म्हणून त्याची जी एक स्थूल अशा प्रकारची मी व्याख्या केली आहे आणि ती समाज माध्यमावर अनेक लोकांनी अनेक ठिकाणी ती फिरवलेली आहे. म्हणजे पुढच्या 2-3 तासामध्ये आपण काय प्रकारची चर्चा करणार आहोत हे तुमच्या लक्षात येईल. ही व्याख्या अशी आहे: महाराष्ट्र धर्म म्हणजे मराठी भाषा, मराठी माणूस, महाराष्ट्र हित ज्याच्या केंद्रस्थानी आहे, ज्ञानोबा तुकोबांचा ज्याला सांस्कृतिक वारसा आहे, शिव फुले शाहू आंबेडकर यांचा पुरोगामी विचार हा ज्याचा पाया आहे, जाती धर्माच्या भेदभाववादी वर्चस्ववादी आचरणाला ज्याचा विरोध आहे आणि धर्म पंथ जात एक मानतो मराठी ही ज्याच्या अनुयायांची भाषिक ओळख आहे, असा लोकशाहीवादी, धर्मनिरपेक्षतावादी, जाती अंतवादी, पर्यावरण स्नेही, वैज्ञानिक जाणीवेचा धर्म म्हणजे महाराष्ट्र धर्म. आता तुमच्या लक्षात आलं असेल की मराठी भाषा, मराठी संस्कृती, लोकशाही आणि संविधानिक मूल्य हा महाराष्ट्र धर्मचा जो विचार आम्ही मांडतो आहोत त्याचा तात्विक गाभा आहे. आणि मी असं गृहीत धरलेलं आहे की इथे उपस्थित असलेले सगळे मान्यवर आणि मराठी प्रेमी हे लोकशाही आणि संविधानावर निष्ठा असलेले लोक आहेत. म्हणजे आपण समविचारी लोक आहोत. याच्यामध्ये शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, काही वकीलही असतील. खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थित असलेला जो वर्ग आहे तो बुद्धिजीवी वर्ग आहे. आणि आम्ही असं मानतो की बुद्धिजीवी वर्ग हा कायम विरोधी पक्षामधला वर्ग आहे. त्याने नेहमी सत्याच्या बाजूने असायला पाहिजे. सत्य आणि सत्ता यांच्यामध्ये संघर्ष निर्माण होईल त्यावेळी सत्याच्या बाजूने उभा राहणारा जो वर्ग असतो तो बुद्धिजीवी वर्ग आहे. महाराष्ट्र धर्माची जी चळवळ आहे ती आता केवळ भाषेची चळवळ राहिलेली नाही. मगाशी साधना गोरे यांनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की आम्ही 2 दशके मराठी भाषा, मराठी शाळा, मराठी संस्कृती याच्या संवर्धनाच्या संदर्भामध्ये आम्ही काही काम करतो आहोत, आंदोलनं करतो आहोत. पण महाराष्ट्र धर्म ही एक व्यापक चळवळ घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत. एका अर्थाने ही सत्तेला प्रश्न विचारणारी चळवळ आहे, बौद्धिकीकरणाची चळवळ आहे, प्रबोधनाची विवेकवादी चळवळ आहे आणि अंधभक्तीकरण विरोधी चळवळ आहे. कारण सध्या सगळ्यात मोठा जो प्रश्न आहे तो अंधभक्तांचा आहे. 2 वर्षांपासून आम्हाला ह्या चळवळीला श्रोते, प्रेक्षक, समाज माध्यमावर फॉलोअर्स मिळायला लागलेत. आणि त्याच्यापूर्वी जवळजवळ 15 ते 16 वर्ष आम्ही जवळजवळ विजयनवासामध्ये काम करत होतो. आणि आम्ही जे बोलत होतो, लिहित होतो ते एक प्रकारचं अरण्य रुदन होतं. मला आठवते की परळला आम्ही एक मोर्चा काढला होता, खूप प्रसिद्धी केली होती एक 15-1 वर्षांपूर्वी मराठी शाळांच्या संदर्भामध्ये. तिथे 30 ते 40 मुंबईकर उपस्थित होते. म्हणजे 25 लोक, 30 लोक, 40 लोक अशा प्रकारच्या लोकांना घेऊन आम्ही मराठीची चळवळ आम्ही गेली अनेक वर्ष चालवत होतो. पण गेल्या वर्षी महाराष्ट्र सरकारने ज्यावेळी पहिलीपासून सक्तीचा GR काढला त्यानंतर आमच्या चळवळीला एक ऊर्जितावस्था प्राप्त झाली. आम्हाला एक शत्रू मिळाला. भारतातील लोक आणि विशेष करून महाराष्ट्रातील लोक आणि राजकारणी हे शत्रुजीवी आहेत. आणि आपल्या देशामध्ये 4 लोकप्रिय शत्रू आहेत. एक मुसलमान, 2 काँग्रेस, महात्मा गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू. आणि याच्यामध्ये 5व्या शत्रू आम्हाला जो सापडला तो म्हणजे परप्रांतीय हिंदी भाषिक, इथे वर्चस्ववादाचं राजकारण करणार. आम्ही काही शत्रुजीवी नाही किंवा आम्ही कुठल्याही शत्रूच्या विरोधात काम करणार नाही. पण एखादा शत्रू असेल, लोकांना अशा प्रकारची मानसिकता झाली आहे की त्यांना एक काल्पनिक किंवा वास्तविक शत्रू दाखवला आणि त्या शत्रूला घरी जाऊन मारणारा अशा प्रकारचा एक मोठा अशा प्रकारचा नायक दाखवला की लोक गोळा होतात, खूप गोळा होतात.
आता तुम्ही दीपक पवारांचं जे वक्तृत्व ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल, पवार सरांनी असा एखादा शत्रू निवडला असता आणि चौकात भाषणं केली असती तर त्यांना हजारो अनुयायी मिळाले असते. आज कदाचित ते केंद्रात मंत्री नाही पण खासदार तर नक्कीच झाले असते. पण पवार सरांनी आणि आम्ही लोकशाहीचा आणि संविधानाचा मार्ग निवडला आणि त्यामुळे अत्यंत प्रतिकूल प्रवाहाविरुद्ध आम्ही काम करत राहिलो. पण सुदैवाने गेल्या काही वर्षांपासून लोकमानस बदलत आहे आणि आम्हाला केवळ हिंदी विरोधासाठी म्हणून नव्हे तर मराठी शाळांसाठी देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य करणारे लोक पुढे येत आहेत, देणगे देत आहेत आणि अशा प्रकारचं काम करा असं आम्हाला सांगता येईल. तितकंच नव्हे तर कोल्हापूरला आम्ही अशा प्रकारचं एक शिबिर घेतलं तेव्हा पत्रकारांनी आम्हाला खरडावलं, आम्हाला अशा प्रकारे हे केलं की सर तुम्ही हे सगळं सांगताय पण याला फार उशीर झाला आहे, म्हणजे तुम्ही याच्या आधीपासून तुम्ही सुरुवात करायला पाहिजे होती. कारण लोक विचारच करत नाहीयेत आणि लोक आंधळेपणाने कोणाच्या तरी मागे धावतायत आणि आता सामाजिक आणि सांस्कृतिक जीवन महाराष्ट्राचं इतकं नाचलेलं आहे की आता खूप वेळ निघून गेलेली आहे. त्यांचा त्रागा बरोबरच होता की मोठ्या प्रमाणामध्ये अंधभक्तीकरण आणि धार्मिक उन्माद आणि विद्वेष याच्या वातावरणामुळे भाषिक आणि सांस्कृतिक जे प्रश्न निर्माण झाले आहेत त्यातून मार्ग काढण्यासाठी आपण खूप आधीपासूनच प्रयत्न करायला पाहिजे होते. पण तरी सुद्धा आपण उशिरा का होईना आता जागे झालो तर आपण सुरुवात करायला पाहिजे आणि समविचारी लोकांना आपण जोडत राहायला पाहिजे. काय होत आहे की दुर्जन लोक हे आपल्यापेक्षा अधिक संघटित आणि सक्रिय आहेत, ते 24/7 काम करतात आणि आम्ही समाज माध्यमावर काम करतो आणि नंतर मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आम्ही बाहेर जाऊन बघतो काही परिस्थिती बदलली आहे का, पण काही परिस्थिती बदललेली नसते. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की समाज माध्यमावर काम करत राहण्यापेक्षा आणि वर्तमानपत्रामध्ये लेख लिहित राहण्यापेक्षा, पुस्तकं छापत राहण्यापेक्षा प्रत्यक्ष जिवंत हाडामासाच्या माणसांना प्रत्यक्ष भेटणे, त्यांच्याशी संवाद साधणे हाच सामाजिक परिवर्तनाचा एक मार्ग असू शकतो. म्हणून आम्ही अशा प्रकारची शिबिरं ही आम्ही इतर कामामध्ये व्यस्त असताना देखील महाराष्ट्रामध्ये गावोगावी जाऊन घेतो आहोत. आणि शिबिर असा शब्दप्रयोग आम्ही म्हणण्याचा उद्देश असा आहे की आम्ही दोघं जाऊन महाराष्ट्रामध्ये काही खूप मोठी जनजागृती करू असं नाही, त्याला खूप मर्यादा पडतात. आणि म्हणून प्रत्येक भागातून काही समविचारी अशा प्रकारचे कार्यकर्ते उभे राहतील आणि ते आपापल्या भागामध्ये अशा प्रकारचं प्रबोधन करतील. यासाठी आम्ही त्याला कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर असं म्हणून या प्रकारची भूमिका आम्ही मांडत असतो. आता खरं म्हणजे ज्यावेळी हे शिबिर कोकणात घ्यायचं की नाही घ्यायचं, गेल्याच महिन्यामध्ये पुण्याला घेतलं, त्याच्या आधी कोल्हापूरला घेतलं, सप्टेंबरमध्ये आम्ही जवळजवळ 10 दिवस अमरावतीमध्ये आहोत. कदाचित ऑगस्टमध्ये आणखी कुठल्या तरी जिल्ह्यामध्ये आम्ही जाऊच, एक सातारा जिल्हा आहे. त्यावेळी प्रत्येक महिन्यामध्ये 8-8, 10-10 दिवस जाऊन आम्ही त्या ठिकाणी काम करत असतो आणि प्रत्यक्ष एक शिबिर घेतो असं नव्हे तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अशा प्रकारच्या बैठका घेतो आणि त्यांना महाराष्ट्र धर्माचा विचार त्यांना सांगतो. कोकणामध्ये याची आवश्यकता नाही असं मला फार वर्षांपूर्वी वाटत होती, कारण कोकणाला केवळ साहित्यिकांचीच परंपरा नाही तर विचारवंतांची थोर परंपरा आहे. केशवसुतांपासून आता इथे प्रवीण बांदेकर बसले त्यांच्यापर्यंत खूप मोठे साहित्यिक कोकणाने दिलेले आहेत. आणि विचारवंतांची परंपरा जर तुम्ही म्हणाल तर मी नावं वाचून दाखवली तर आपली छाती नक्कीच अभिमानाने फुलून येईल. इतक्या प्रकारचे थोर विचारवंत आणि सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये खूप मोठं काम केलेले लोक आपल्या कोकणामध्ये झालेले आहेत. बाळशास्त्री जांभेकर पोंभुर्लेला इथे झाले, देवगड तालुक्याचे. लोकमान्य टिळक चिखली, नंतर पुण्याला जाऊन त्यांनी हे केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोकणचे आहेत आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर काम केलं. विनोबा भावे हे कोकणचे आहेत. भारतरत्न पावा काणे आहेत. साने गुरुजी आहेत, पुढे जाऊन अंमळनेरला जाऊन त्यांनी पुढचं काम केलं. महर्षी धोंडो केशव कर्वे आहेत. हमीद दलवाई आहेत. आप्पासाहेब पटवर्धन ज्यांना आपण कोकणचे गांधी म्हणून ओळखतो. CD अर्थात चिंतामणराव देशमुख आहेत. नानासाहेब गोरे आहेत. बॅरिस्टर नाथपै आहेत. प्राध्यापक मधु दंडवते आहेत. अनुताई वाघ आहेत. इथे आचऱ्याला 30-40 किलोमीटरवर मी तुम्हाला नाव सांगितलं तर आश्चर्य वाटेल, बाळाजी प्रभाकर मोडक हे मराठीतील आद्य विज्ञान प्रसारक, रसायनशास्त्रावरचं पहिलं पुस्तक या ग्रस्थाने लिहिलं. नंतर ते पुण्याला गेले, डेक्कनमध्ये शिकले, नंतर राजाराम कॉलेजमध्ये त्यांनी प्राध्यापकी केली आणि वैज्ञानिक जाणीव
मराठी लोकांमध्ये रुजवण्याचं मोठं काम यांनी केलं. हे हे दोन व्यक्तींचा उल्लेख मी मुद्दाम करेन. बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळीचे आद्य प्रवर्तक मानले जातात. वयाच्या अवघ्या 34 वर्षांचं त्यांना आयुष्य लाभलं. माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टनचे समकालीन आणि पुढे नंतर मग न्यायमूर्ती रानडे, आगरकर, चिपळूणकर या सगळ्यांनी ज्या प्रकारचं प्रबोधन महाराष्ट्रामध्ये केलं त्याचा वैचारिक आणि मूल्यात्मक पाया बाळशास्त्री जांभेकरांनी घातलेला आहे. वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी दर्पण नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं आणि नंतर मग एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये जाऊन त्यांनी शिकवलं आणि त्याच्यावर खूप मोठ्या प्रकारचं लेखन केलं. आणि धर्माच्या संदर्भामध्ये मी तुम्हाला आता मुद्दाम उल्लेख करेन की धर्माचा तर्कबुद्धीने विचार करायला पाहिजे आणि अंधश्रद्धा, कर्मकांड यांच्यापासून आपण दूर राहायला पाहिजे, अशा प्रकारचा विचार हा त्यांनी जवळजवळ 250 वर्षापूर्वी दिलेला आहे या प्रकारचे. आणि याच परंपरेमध्ये पुढे जाऊन शतपत्रकार गोपाळ देशमुख हे होऊन गेलेले आहेत. म्हणजे हा सगळा आणि ह्या काळातील सगळ्यात वैशिष्ट्य असं आहे की भारतातले लोक हे आपलं राज्य चालवण्यासाठी पुरेसे सक्षम नाही आहेत, तर त्यामुळे त्यांची वैचारिक मशागत केली पाहिजे अशा प्रकारचा विचार त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होता. म्हणून महात्मा फुल्यांपासून बहुतेक सगळे बाळशास्त्री जांभेकर आणि इतरांनी ब्रिटिश सरकारचं स्वागत केलेलं आहे. आपण शहाणे होण्यासाठी ब्रिटिश सत्ता आणखी काही काळ आपल्या देशामध्ये राहायला पाहिजे. आणि मी शतपत्रांमधला गोपाळ देशमुखांचं वाक्य मी तुम्हाला सांगतो. आणि आजच्या काळामध्ये मला ते आठवण्याचं कारण असं आहे की आपण ज्या प्रकारचे नेते आपण निवडतो, लोकप्रतिनिधी आपण निवडतो आणि नंतर मग ज्या प्रकारची परिस्थिती ओढून घेतो, त्याचा एक काहीसा अंदाज शतपत्रकार गोपाळ देशमुखांना त्या काळामध्ये आला होता. आणि त्यांनी असं शतपत्रामध्ये म्हटलंय की आपण ब्रिटिशांना येथून घालवण्याची घाई करता कामा नये, आधी आपण शहाणी होऊया आणि आपलं राज्य चालवण्याची क्षमता आपल्यामध्ये येईपर्यंत आपण त्यांना अजिबात हाकलून देता कामा नये. पण ते पुढे जाऊन काय म्हणतात की एतद देशीयांना हे शहाणपण येण्यासाठी किती वर्ष लागतील, तर 200 वर्ष लागतील. आज 2026 आहे, 23 वर्ष आहेत. हे 23 वर्ष आपल्याला तर थांबायला पाहिजे योग्य प्रतिनिधी निवडण्यासाठी आणि आपलं राज्य अतिशय सक्षमतेने चालवण्यासाठी. म्हणजे काय दूरदृष्टी होती बघा. तेव्हा अशा प्रकारचे लोक जर आपल्या कोकणामध्ये होऊन गेले असतील तर आपण महाराष्ट्र धर्माचं आताचं हे जे शिबिर आहे जनजागरणाचं, सामाजिक प्रबोधनाचं, ते कोकणात कशाला घ्यायला पाहिजे. पण त्याची आवश्यकता आता का निर्माण झाली आहे की 10-15 वर्षामध्ये कोकणामध्ये भाषिक आणि सांस्कृतिक जीवनाची घडी इतकी विस्कटून गेली आहे की यातून मार्ग कसा काढायचा हा मोठा प्रश्न आहे. या शिबिरामध्ये दीपक पवार हे सांस्कृतिक राजकारणाच्या अंगाने मांडणी करणार आहेत आणि मी बराच वेळा भाषा आणि धर्म या दोन व्यवस्था ज्या आहेत त्यांचं सामाजिक स्थान काय आहे, त्याची उपयुक्तता काय आहे आणि त्या संदर्भामधला सामाजिक दृष्टिकोन काय असला पाहिजे याच्या संदर्भामध्ये मी त्याची मांडणी थोडक्यात करतो आणि नंतर मग माझ्या समारोपाकडे येतो. आपल्या एकूण सामाजिक सांस्कृतिक अधःपतनाची 2 कारणं मला दिसतात. त्यातलं एक म्हणजे गेल्या काही काळामध्ये धार्मिक उन्माद आणि विद्वेषाचं वातावरण जे निर्माण केलं आणि धर्माच्या नावाखाली जे पाखंड आलं त्यातून आपला विवेकच हरवून गेला. म्हणजे असं म्हणतात की आपल्या धडावर आपलं डोकं असायला पाहिजे आणि आपल्या डोक्यात आपलाच मेंदू असायला पाहिजे. पण काही लोकांनी आपला मेंदू कोणाला तरी वापरायला दिला आणि काही लोकांनी नव्हे, खूप लोकांनी. तर त्यामुळे त्यांचं प्रबोधन करणं अत्यंत आवश्यक आहे. हे आपल्या सामाजिक सांस्कृतिक अरिष्टाचं एक कारण मला दिसतं की आत्यंतिक. आणि याच्या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून सगळ्यांनी इशारा दिला होता की आपल्या देशामध्ये जर लोकशाही यशस्वी करायची असेल तर आपण धर्माच्या राजकारणापासून दूर राहायला पाहिजे आणि व्यक्तिपूजेला लोकशाहीमध्ये कुठल्याही प्रकारचं स्थान देता कामा नये. धार्मिक क्षेत्रामध्ये तुमची श्रद्धा तुम्हाला मुक्ती मिळवून देईलही,
पण लोकशाहीमध्ये तुम्ही व्यक्तिपूजा आणलीत आणि आपल्या नेत्यावर आंधळा विश्वास ठेवायला लागलात की हुकुमशाही निश्चितच येणार. म्हणजे काय दूरदृष्टी होती बघा. आणि दुसरं आपल्या सामाजिक सांस्कृतिक अरिष्टाचं दुसरं जे कारण आहे की तुम्हाला कदाचित पटणार नाही, पण मी हे सांगूनच शकतो आणि हे आम्ही गेली 15-20 वर्ष मी सांगतोय, पवार सर सांगतायत की आपण आपल्या मातृभाषेपासून तुटलो, मराठी भाषेपासून तुटलो आपण. आणि आपल्याला अशा प्रकारचा भ्रम निर्माण झाला की आपल्याला जर प्रगती करायची असेल सामाजिक आर्थिक दृष्ट्या, तर आपल्याला पहिलीपासून इंग्रजी माध्यमामध्ये शिकल्याशिवाय किंवा आता अंगणवाडीतही पहिली इंग्रजी शिकल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही. आणि 2000 सालापासून आपण पहिलीपासून इंग्रजी हा विषय काढला. त्यानंतर तोही पुरेसा नाही म्हणून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मराठी शाळांचं इंग्रजीकरण केलं आणि आता त्याला 30-40 वर्ष झाली. अनेक पिढ्या इंग्रजी शिकून बाहेर आलेल्या आहेत. या सगळ्या कारकिर्दीमध्ये या सगळ्या इंग्रजीकरणाची फलनिष्पत्ती जर आपण तपासली तर काही 2-3% लोक परदेशी जाऊन यशस्वी जरी झाले असतील तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये बौद्धिक खुजेपण, आखुडलेपण आणि सांस्कृतिक भणंगीकरण याच्याशिवाय आपल्याला ह्या इंग्रजीकरणातून काही वाट्याला आलेलं नाही. आणि जगामध्ये या विषयावर मातृभाषेच्या शिक्षणाच्या संदर्भामध्ये जे संशोधन झालं आहे त्याच्यामध्ये युनेस्को आणि वर्ल्ड बँक या दोघांचेही अहवाल सांगतात की जे देश प्राथमिक शिक्षण आपापल्या भाषांतून देतात तेच आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत झालेले आहेत. जगामध्ये असा कुठलाही एक देश नाही की स्वभाषा सोडून दुसऱ्या भाषेमध्ये शिक्षण देणारा आणि तो आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत झालेला असा एकही देश नाही. मधल्या काळामध्ये आफ्रिकेतील अनेक देशांनी याच प्रकारच्या गंडापोटी इंग्रजीकरण मोठ्या प्रमाणामध्ये केलं. आयर्लंडमध्ये केलं. असे अनेक देश आहेत की ज्यांनी आपल्या भाषा सोडल्या आणि शालेय शिक्षणापासून त्यांनी इंग्रजी शिकायला सुरुवात केली आर्थिक कारणांसाठी म्हणून. नंतरच्या काळामध्ये त्यांचं असं लक्षात आलं की दोन्ही भाषांमध्ये आपण काही महत्वाचं काम करू शकत नाही, सर्जनशील अशा प्रकारचं कुठलंही योगदान आपण देऊ शकत नाही, आपण दुय्यम दर्जाचीच प्रगती करतो असं सिद्ध झाल्यानंतर हे देश प्राथमिक शिक्षणासाठी पुन्हा आपापल्या भाषांकडे वळलेले आहेत. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देखील आमची अशी पक्की धारणा आहे की आणखी काही काळानंतर आपल्या लक्षात येईलच 2030 साली 40 साली की खूप मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजीकरण केल्यामुळे आपली मुलं, आपल्या पुढच्या पिढ्या ह्या स्थानिक जीवनापासून, स्थानिक पर्यावरणापासून, आपल्या जमीन, जल आणि या सगळ्या सांस्कृतिक परिसंस्थेपासून इतकी तुटलेली आहेत की त्यांना आपल्या समाजाविषयी, आपल्या भाषेविषयी, आपल्या संस्कृतीविषयी कुठल्याही प्रकारची कळकळ अशी राहिलेली नाही. अशा प्रकारचा एक तुटलेला समाज निर्माण होतो. त्यामुळे ही 2 कारणं आपल्यासाठी आहेत. मी धर्म आणि भाषेच्या संदर्भाकडे याकडे येतो की काही लोकांना असं वाटते की आणि अनेक लोकांना असं वाटते की आपल्या समाजाची ओळख काय असायला पाहिजे, तर धार्मिक ओळख असायला पाहिजे. काही लोकांना वाटते की जातीची ओळख असायला पाहिजे, जातीचे लोकांना आपापल्या अभिमान असायला पाहिजे. काही लोकांना वाटते की आपण महाराष्ट्राचे आहोत, प्रादेशिक असायला पाहिजे. काही लोकांना असं वाटते की हे महाराष्ट्रीय ओळख, कर्नाटकी ओळख अशा प्रकारचं काही असूच नये आणि आपण भारतीय आहोत एवढीच ओळख पुरेशी आहे. खरं म्हणजे आपला देश धर्मनिरपेक्ष आहे आणि त्यामुळे धार्मिक ओळखीला सार्वजनिक जीवनामध्ये काही स्थान नाही. पण आपला देश भाषा निरपेक्ष देश नाही, आपला भाषा सापेक्ष देश आहे. तुम्ही राज्यघटनेमध्ये कलम 14 ते 19 याच्यामध्ये समानतेचे मूलभूत अधिकार सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी डिस्क्रिमिनेट करू शकत नाही, भेदभाव करू शकत नाही, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की एक म्हणजे तुम्ही प्रांताच्या आधारे करू शकत नाही, तुम्ही जातीच्या आधारे करू शकत नाही, धर्माच्या आधारे करू शकत नाही, वंशाच्या आधारे करू शकत नाही, लिंगाच्या आधारे करू शकत नाही भेदभाव कोणत्याही प्रकारचा व्यक्तींमध्ये, आणि त्यांना समान संधी असल्या पाहिजेत. पण याच्यामध्ये भाषेचा कुठेही उल्लेख नाही. याचं एक कारण असं आहे की भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर आपल्याकडे भाषा
भाषेच्या आधारे भेदभाव हा किमान पक्षी हा लेजिटिमेट वैध मानलेला आहे. हे तुम्हाला तो करावाच लागतो. सुप्रीम कोर्टाची भाषा इंग्रजी आहे. हा भेदभाव आहे की नाही? आपल्या हक्कावर गदा आणणार आहे. आपली राजभाषा मराठी आहे, पण मराठी तर लोक राहणारे जे लोक आहेत त्यांना मराठी शिकावी लागते. भेदभाव आहे आणि हे जगाच्या पातळीवर सगळीकडेच आहे. याचं कारण असं आहे की भाषेच्या आधारावर सामाजिक जे भेद आहेत ते वैध भेद आहेत आणि याला एक कारण आहे शास्त्रीय की जगामधली भाषिक विविधता जर टिकवायची असेल तर तुम्हाला भाषेचे भेद मानून त्या प्रांतामध्ये त्या भाषेला महत्त्व द्यावंच लागेल आणि त्या प्रांतामध्ये इतर प्रांतातल्या लोकांनी आल्यानंतर ती स्थानिक भाषा शिकून त्या भाषेच्या मुख्य प्रवाहामध्ये मिसळणं हे त्यांचं कर्तव्यच आहे. नंतर पवार सर स्थलांतराच्या संदर्भामध्ये बोलतीलच या विषयावर. त्यामुळे भाषिक विविधता हा सांस्कृतिक विविधतेचा मूलाधार असल्यामुळे आपल्याला भाषेच्या आधारे भारतामध्ये भेदभाव करणे आणि भाषा ही आपली ओळख आहे, जाती धर्माच्या पलीकडची ओळख आहे आणि त्याचा अभिमान वाटणे याच्यामध्ये काही गैर नाही. अनेक लोकांना असं वाटते की भाषेच्या आधारे समाजात भांडणं नकोच आहे. पण आपल्याला जर आपल्या भाषेमध्ये काही जर सर्जनशील आणि खूप मोठ्या प्रकारचं योगदान, आता आपल्याला साहित्य लिहायचे, कविता लिहायचे, लोकगीतं लिहायचे, नाटकं लिहायची आहेत, चित्रपट लिहायचे आहे आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये असलं हे सगळं साहित्यिक सांस्कृतिक संचित हे जगाचं मोठं वैभव आहे. आणि युनेस्कोने देखील सांगितलेलं आहे सगळ्या विकसनशील देशांना की तुम्ही आपल्या भाषा सांभाळा. तुम्हाला असं वाटते की तुमची भाषा ही तुमच्या आर्थिक प्रगतीची अडचण आहे तर तसं नाहीये. तुम्ही तुमच्या भाषेतून प्राथमिक शिक्षण घ्या आणि नंतर तुम्ही ॲड ऑन म्हणून दुसरी भाषा तिसरी भाषा अशी शिका. इंग्रजीमध्ये त्याला सामाजिक भाषा विज्ञानामध्ये त्याला ॲडिटिव्ह बायलिंग्विलिझम म्हणतात. आपण सबट्रॅक्टिव्ह बायलिंग्विलिझम हे केलं. म्हणजे काय केलं, आपण इंग्रजीपासून शिकायला सुरुवात केली आणि आपली जी येत होती जी भाषा मराठी मुलांना 3ऱ्या वर्षापर्यंत ती विसरायला लावली. त्यांना इंग्रजीच बोलण्याची शाळेमध्ये सक्ती असते. म्हणजे वजाबाकीचा बायलिंग्विलिझम आपण द्वैभाषिकता स्वीकारली. ॲडिटिव्ह बायलिंग्विलिझम जो आहे, जो बेरीज करणारा बेरजेचा द्वैभाषिकता आहे, ती असं सांगते की वयाच्या 10व्या-12व्या वर्षापर्यंत तुम्ही मातृभाषा शिका, पक्की करा, संकल्पना हे करा, जगाचं एकूण आकलन करून घ्या आणि नंतर दुसरी तिसरी भाषा शिका. तर तुम्ही तुमच्यामध्ये जे असलेलं सुप्त जे कौशल्य आहे ते कमाल स्वरूपामध्ये पुढे जाऊन तुम्हाला विकसित करता येते. तुम्ही शास्त्रज्ञ बनू शकाल, कवी बनू शकाल, मोठे विचारवंत बनू शकाल. तुम्ही एक लक्षात घ्या, सहज एक विचार करा की ही सगळी माणसं न्यायमूर्ती दांडळे, बाळशास्त्री जांभेकर, आंबेडकर सगळे हे जे आहेत त्या पिढ्यांमध्ये तितकी स्टॉलवर्ड का होऊन गेले? 1980 नंतर कोणच असं काही जगाने याची दखल घ्यावी असं काहीच निर्माण झालं नाही. तुम्हाला काय मोठे म्हणून सांगता येतील की IT प्रोफेशनल, सॉफ्टवेअर इंजिनियर, काही डॉक्टर, इंजिनियर, याच्या पलीकडे जगाने दखल घ्यावी असं काहीतरी मूलभूत संशोधन करणारे कोणीही आपल्या समाजामध्ये राष्ट्रीय पातळीवर आणि महाराष्ट्राच्या पातळीवर काही निर्माण झाले नाही. त्याचं मुख्य कारण आपण आपल्या मातृभाषांपासून तुटलो आणि हे केवळ महाराष्ट्रापुरतच नव्हे तर उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हिंदी ही भाषा शालेय पातळीवर सोडण्याचं चालू आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रापेक्षा देखील तिथे मोठ्या प्रमाणामध्ये इंग्रजीकरण शासनाच्या पातळीवरच चालू आहे. आता आपण भाषा आणि धर्म या दोन संस्थांकडे येऊ की भाषेला का महत्त्व दिलं पाहिजे आणि आपली धार्मिक जी ओळख आहे, जी गडद करण्याचा, ठळक करण्याचा जो प्रयत्न चालू आहे तो समाजाला का मागे नेणार आहे. तुम्हाला कुरूंकरांची वाक्य माहीत असतील की आपण प्रत्येक धर्माचे लोक आपल्या धर्मग्रंथांवर प्रेम करतात, त्यांना त्याच्याबद्दल आदर असतो. का आदर असतो? कारण आपण ते वाचलेले नसतात. आणि आत्यंतिक धार्मिकता ही तुमच्या बुद्धीला मंदत्व आणते, बुद्धिमांद्य आणते आणि तुम्ही विचार करणं थांबवता. याचं मुख्य कारण असं आहे की भाषा ही लोकशाहीनिष्ठ व्यवस्था आहे. भाषेमध्ये तुम्ही स्वतः बदल करू शकता, तुम्ही काही लिहू शकता, बोलू शकता, प्रयोग करू शकता, भाषेमध्ये बदल करू शकता. त्यामुळे 16व्या शतकातली भाषा, 17व्या शतकातली भाषा, 18व्या शतकातली भाषा, मागच्या भाषा तुम्हाला कळत नाही तरी देखील तुम्ही नवीन नवीन बदल करता, त्याचं व्याकरण बदलून टाकता, वाक्यरचना बदलून टाकता. अशा प्रकारची कुठलीही सोय, कुठल्याही प्रकारचं स्वातंत्र्य धर्मसंस्थेमध्ये नाही.
धर्मसंस्था ही आदेशात्मक आहे आणि त्यामुळे आम्हाला अशी काळजी वाटते की संस्था उभारण्याऐवजी धर्मसंस्था मोठ्या प्रमाणामध्ये, मग काही बाबा असतील, बुवा असतील, बापू असतील, त्यांचे सत्संग असतील, त्यांच्या बैठका असतील, हे सगळे समाजाच्या निर्बुद्धीकरणाचे प्रयोग आहे. खरं म्हणजे ग्रंथालय सुरू झाली पाहिजे, वाचनालय सुरू झाली पाहिजे, ग्रंथचर्चा, ग्रंथ खरेदी, पुस्तकं, शाळा, कॉलेजेस, व्याख्यानमाला, हे जे ज्ञानप्रसाराचे जे उपक्रम पूर्वीच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते, त्यांची जागा आता धार्मिक जत्रांनी, उत्सवांनी, मठांनी, सत्संगांनी, हा जो बदल आहे तो बदल कुठल्याही समाजाला वैचारिक पासून, विवेकापासून दूर नेणार आहे. आणि त्यामुळे भाषा आणि धर्म यांच्यामध्ये विवेक करताना आपण लक्षात घ्यायला पाहिजे की धर्म तुम्हाला या प्रकारचं वैचारिक स्वातंत्र्य देत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की धर्माचं अधिष्ठानच मुळात श्रद्धा आहे आणि भाषेचं अधिष्ठान शिक्षण आणि ज्ञान आहे. बघा, आपल्याला विचार केल्याशिवाय बोलता येत नाही आणि लिहिता तर अजिबातच येत नाही. तुम्हाला कोणी सांगितलं की हा कागद घ्या आणि पेन घ्या, तर तुम्हाला विचारच करावा लागतो. पण तुम्ही कुठल्या तरी धार्मिक बैठकीला गेलात तर तुम्हाला मेंदू बरोबर नेलाच पाहिजे असं काही नाही. तुम्ही छान तंत्री लावून ते सगळं ऐकू शकता आणि आनंदाने तुम्ही घरी येऊ शकता. तेव्हा भाषा ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला विचार प्रवृत्त करते, जागी ठेवते आणि नवनिर्मिती करायला एक प्रकारचं प्रोत्साहन देते. जगामध्ये ही सगळी जी ज्ञानाची प्रगती झालेली आहे त्याचं मूळ केवळ भाषेमध्ये आहे. भाषा नसती तर एवढी प्रगती आपण करू शकलो नसतो. भाषा ही परिवर्तनशील असते, धर्म हा स्थितिशील असतो. भाषा ही समावेशक असते, पण धर्म हा मर्यादित असतो. आपल्या धर्माच्या बाहेरच्या लोकांना तिथे प्रवेश नसतो, पण भाषेमध्ये असं नाही. भाषेची व्याप्ती वाढत जाते. भाषेचे दोन प्रकारचे बोलणारे लोक असतात, एक नेटिव्ह स्पीकर्स आणि नॉन नेटिव्ह स्पीकर्स. म्हणजे आपण मराठी भाषा आपली मातृभाषा आहे म्हणून, पण मराठी भाषा जर मराठी बिगर मराठी लोकांनी जर बोलली तर त्यांच्यासाठी ही द्वितीय भाषा असते. त्यामुळे कितीही लोक, म्हणजे इंग्रजीच्या बाबतीत असं सांगतात की इंग्रजीचे नेटिव्ह स्पीकर्स जितके आहेत त्याच्यापेक्षा नॉट नेटिव्ह स्पीकर्स अधिक आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये द्वितीय भाषा म्हणून बोलणारे इंग्रजीचे लोक आहेत. त्यामुळे भाषेची व्याप्ती ही धर्माच्या व्याप्तीपेक्षा खूप आहे. भाषा आणि धर्म यांच्यामध्ये आणखी एक साधर्म्य असं आहे की धर्माची संख्या कमी आहे. 8, 20, 10, 15 असे धर्म आहेत. काही पंथ आहेत, उपपंथ आहेत. पण जगामध्ये 6,500 ते 7,000 भाषा आहेत. पण एक त्यांच्यामधलं साधर्म्य असं आहे की पंथ, उपपंथ, धर्मपंथ किती जरी असले तरी डॉमिनंट, प्रभावी अशा प्रकारचे धर्म हे 7-8 आहेत. भाषांच्या बाबतीत देखील असंच सांगतात. म्हणजे 7,000 जर भाषा असतील तर त्यातल्या 4% भाषा ह्या प्रबळ आहेत आणि 96% भाषा ह्या अगदीच 10,000, 20,000, 2 लाख अशा प्रकारचे लोक बोलतात. त्यामुळे धार्मिक केंद्रीकरण, त्याचप्रमाणे भाषिक केंद्रीकरण मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. आणि पण धार्मिक केंद्रीकरणामध्ये धोका असा आहे की धार्मिक वर्चस्ववाद त्याच्यामध्ये वाढतो, शोषण होतं. भाषिक केंद्रीकरणाचा एक तोटा असा आहे की तुमच्या छोट्या छोट्या भाषा मरतात आणि भाषिक आणि सांस्कृतिक विविधता जगाची कमी होते. भाषेमधलं सगळ्यात आणखी जी गोष्ट आहे, भाषा ही सामाजिक संसाधन आहे, आर्थिक संसाधन आहे, सोशल इकॉनॉमिक रिसोर्स आहे. म्हणजे भाषेमुळे आपली प्रगती होते. धर्मामुळे प्रगती होते असं नाही, पण धर्माचं प्रयोजन हे जर मोक्ष असेल, मुक्ती असेल, आध्यात्मिक आनंद असेल तर भाषा ही तुमची जैविक, सामाजिक, सांस्कृतिक गरज आहे. म्हणजे आपल्याला भाषेच्या संदर्भामध्ये असं नाही म्हणता येत की मला भाषेचा काही उपयोगच नाही, पण भाषा ही अनिवार्य आहे. आणि शेवटचा मुद्दा त्याच्यामध्ये असा आहे की भाषेचं सामाजिक भूमिका आणि धर्माची सामाजिक भूमिका याच्यामध्ये जमीन अस्मानाचं अंतर आहे. धर्म ही खाजगी गोष्ट आहे, प्रार्थना स्थळापुरती मर्यादित आहे आणि भाषेचं विश्व हे अमर्याद आहे. तुमचं स्थान असेल, तुमचं बाहेरचं स्थान असेल, इतरत्र असेल, जगभर असेल, ती जगभर पसरेल. आणि तुम्ही कुठेही गेलात
तर तुम्ही तुमची भाषा घेऊन जाता हे लक्षात घ्या, आणि भाषा तुम्हाला जगातील इतर भाषिकांशी देखील जोडायला मदत करते. त्यामुळे भाषेच्या संदर्भामध्ये आणि धर्माच्या संदर्भामध्ये कशाला महत्त्व देणे आणि कोणत्या प्रकारची ओळख ही आपली स्वतःची ओळख म्हणून महत्त्वाची मानणे, या बाबतीत आपण विवेक करायला पाहिजे. आता ह्या सगळ्यातून आपल्याला जर मार्ग काढायचा असेल तर आपण काय करायला पाहिजे की या सगळ्या याच्यामधून आमचा प्रयत्न असा आहे की हे जे धार्मिक अवडंबर, कर्मकांड आणि इतर सगळ्या गोष्टींमध्ये समाज मोठ्या प्रमाणामध्ये गुंतला गेलेला आहे, त्यांना पुन्हा या ज्ञानाच्या सगळ्या उपक्रमांकडे परत कसं घेऊन येणं, यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. म्हणजे धर्माची रेषा छोटी करण्यापेक्षा भाषेची रेषा मोठी करणे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये असे ज्ञानाचे, विचार परिवर्तनाचे, प्रबोधनाचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये जागोजागी घेणे, आणि लोकांना आता हे पटतंय की आपण धर्माच्या आत्यंतिक आहारी गेल्यामुळे आणि धार्मिक वर्चस्ववादाच्या आहारी गेल्यामुळे समाजामध्ये जे सौहार्द आहे ते इतकं बिघडतं की आपण कोणत्याही प्रकारची प्रगती करू शकत नाही. आपली प्रतिमा तर बिघडतेच, पण आपली विचारशक्ती देखील बाधित होते, आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना भाषेकडे, ज्ञानाकडे येणं हे आपल्याला येते. पण गेल्या काही वर्षामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की एका बाजूने धार्मिक संस्थांचं विस्तार होतो आहे, पण शाळा बंद पडत आहेत, ग्रंथालये बंद पडत आहेत, वाचनालये बंद पडत आहेत. नीती आयोगाच्या एका अहवालाप्रमाणे गेल्या 10 वर्षामध्ये भारतामध्ये 94,000 प्राथमिक शाळा बंद पडल्यात. महाराष्ट्रातही बंद पडल्या. उत्तर प्रदेशमध्ये तर 38,000 शाळा बंद पडल्या. महाविद्यालयामध्ये येणाऱ्यांची गळती जी आहे त्याचं कारण वेगवेगळं असू शकेल, पण ती 28 ते 29% पुढे जात नाही. 38% मुलं 12वीच्या आतच शिक्षणातून ड्रॉपआउट घेतात, आणि मग ही मुलं पुढे काय करतात ते कळत नाही. इथे जे शिक्षक असतील त्यांच्या लक्षात आलं असेल की शाळेमध्ये मुलं कमी येत आहेत. लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी झालं असं नाही, ती स्थिर आहे, पण दरवर्षी जितके प्रवेश व्हायला पाहिजे शाळांमध्ये तितके ते होताना दिसत नाहीयेत. प्रवेश कमी होत आहेत, शाळांमध्ये मुलं कमी येत आहेत, महाविद्यालयांमध्ये तर मुलं बसतच नाहीयेत, येतच नाहीयेत, आणि ती प्रत्येक वेगवेगळ्या विषयांना कमी कमी पडत आहेत. मग ही मुलं करतात काय, कुठे जात असतील ही मुलं, आणि एकाएकी हा बदल का झाला? ज्ञानाच्या संदर्भामध्ये, शिक्षणाच्या संदर्भामध्ये एक प्रकारची तुच्छता आणि व्यर्थता, वैयर्थता त्यांना का जाणवते? कमालीचं वैफल्य आहे की शिकून करायचं काय? ज्या प्रकारचे घोळ परीक्षांच्या संदर्भामध्ये होत आहेत त्यामुळे नंतरच्या जेन झीच्या नंतरच्या पिढीतल्या लोकांना असं वाटतंय, मुलांना असं वाटतंय की आपण खूप मेहनत करून शिकलो तरी देखील आपलं भवितव्य काही स्थिर नाहीये, सुरक्षित नाहीये, आणि त्यामुळे त्यांना येणारं जे वैफल्य आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये. आणि कोकणामध्ये तर आपल्याला सगळीकडेच दिसेल की रोजगाराच्या संधी देखील तितक्याशा नाहीयेत की इथे शिक्षण घेतलेल्या मुलांनी पुढे काय करायचंय, ते कुठे जायचंय मोठ्या प्रमाणामध्ये. आणि त्यातून मग स्थलांतराचे प्रश्न निर्माण होतात. तुम्ही जर आपापली गावं सोडायला लागलात, तुमची गावं सोडून दुसऱ्या प्रांतामध्ये जायला लागलात, तर तिथे जी पोकळी निर्माण होते ती पोकळी कोणीतरी भरून काढतंच. आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्ये पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये स्थलांतर होतं, आणि त्या स्थलांतरांमध्ये काही राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्न निर्माण होतात, आणि ते प्रश्न गंभीर रूप धारण करतात आणि तुमच्या भाषा आणि सांस्कृतिक अस्तित्वापुढे प्रश्न निर्माण करतात. त्याची जी चर्चा आहे, त्याची जी मांडणी आहे ती आता डॉक्टर दीपक पवार करतील. त्याच्यानंतर आमचा प्रयत्न असा राहिलेला आहे की आम्ही दोघांनी बोलण्याऐवजी केवळ इथे असलेल्या मान्यवरांनी आपली मतं मांडणे वेगवेगळ्या विषयांवर. त्यांना काही प्रश्न असतील, त्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडून, आमच्याकडून, दोन्हींकडून त्याची चर्चा व्हावी. कारण आपण हा समविचारी असलो तरी देखील आम्ही जे म्हणतो त्याच्या संदर्भामध्ये भिन्न मत मांडण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. आपण लोकशाही मानतो, विचार स्वातंत्र्य मानत असो, तर आपल्याला कुठल्याही अशा प्रकारच्या चर्चांमध्ये एक स्वातंत्र्य आपण श्रोत्यांनाही द्यायला पाहिजे. आणि म्हणून खुली चर्चा हा आमच्या शिबिरातला एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो
त्याची प्राथमिक मांडणी मी आता इथे केली आहे आणि यानंतरच्या सत्रामध्ये प्राध्यापक डॉक्टर दीपक पवार बोलतील. मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी.